S9 टीव्ही न्यूज ब्रेकिंग न्यूज। नाशिकमध्ये मुसळधार पाऊस व पुराचा कहर, त्र्यंबकेश्वर मंदिर बंद, शेकडो नागरिकांची सुरक्षित स्थलांतर। गोदावरी घाट जलमय, शाळा महाविद्यालय कार्यालय बंद, प्रशासन पोलीस व लष्कर हाय अलर्टवर। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पूर परिस्थितीमुळे नाशिक जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्या असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। पुराच्या पार्श्वभूमीवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी तात्पुरते बंद करण्यात आले आहे। पंचवटी परिसरातील घाट पाण्याखाली गेल्याने गोदावरी नदीची महाआरती सुरक्षित ठिकाणाहून करण्यात आली, तर पिंडदानासह अनेक धार्मिक विधींवरही परिणाम झाला आहे। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय आणि काही सरकारी कार्यालये बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। जिल्हा प्रशासन, पोलीस दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथके गेल्या 48 तासांपासून विविध ठिकाणी तैनात असून परिस्थितींवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत। पूरस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन लष्कर आणि प्रमुख रुग्णालयांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे। गोदावरी नदी काठावरील तसेच त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी परिसरातील पूरग्रस्त भागातून शेकडो नागरिकांची सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे। प्रशासनाने नागरिकांना नदीपात्र आणि पूरग्रस्त भागात जाणे टाळण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे। S9 टीव्ही न्यूजसाठी योगेश गांगुर्डे, नाशिक। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।